मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज या ठिकाणी जो मुंबई उच्च न्यायालयाचा बघू शकता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा आज झालेली आहे. 5 तारखेला होणार होती, सर्वांना माहीत असेल. आणि पहिली शिफ्ट आहे, त्या पहिल्या शिफ्टची ही प्रश्नपत्रिका आपल्याकडे आलेली आहे. हा पेपर या ठिकाणी टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एसने घेतलेला नाही, तर हा ऑफलाईन पेपर झालेला आहे आणि तो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला आहे शिपाई पदासाठी. आता मागे भरती आलेली होती. या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती, जिल्हा वाईज प्रत्येक जिल्ह्याची भरती होती. त्या भरतीचा हा पेपर नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर ही भरती आलेली होती आणि या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लागून हा पेपर होत आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. एकूण 30 प्रश्नांसाठी या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. सविस्तर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी. कारण ही शिफ्ट पहिली आहे. या ठिकाणी अजून 2 शिफ्ट असतील, ते या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 बघू शकता. काय आहे? एड्स हा रोग कशामुळे होतो? सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2. पर्याय क्रमांक डी विषाणूमुळे एड्स हा रोग झालेला आपल्याला बघायला भेटतो. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. हाडाच्या निकोप वाढण्यासाठी कोणती व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडाला या ठिकाणी डी व्हिटॅमिन म्हणजे डी जीवनसत्व योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर सर्वांना माहीत असेल पर्याय क्रमांक या ठिकाणी वनरक्षक भरतीला हा प्रश्न रिपीट झालेला होता. तर तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात भारतामध्ये. नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी सेंट्रल लेव्हलचा या ठिकाणी विचारलेला आहे. बघू शकता. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? इतिहासाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी यापैकी कुणीही केलेली नाही. हे तीनही योग्य नाहीत. योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न असा विचारला होता, की बघू शकता. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर पर्याय क्रमांक डी मधुमेह. मधुमेह हा आजार होतो कमतरतेमुळे हा रोग होता. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? कोणत्या धातूची तार वापरतात? एकदम सोपा प्रश्न आहे आणि या ठिकाणी 8वी-9वी पासून आपण शिकत आलो. टंगस्टन हा धातू वापरला जातो विजेच्या दिव्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. मादक पदार्थ म्हणजे नशिले पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? म्हणजे या ठिकाणी बघू शकता आपली जी पचन संस्थेवरती घातक परिणाम होत असतो मादक पदार्थांमुळे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? सोपा प्रश्न आहे. तर लहान मेंदूकडून शरीराचे तोल सांभाळण्याचे कार्य केले जाते. नेक्स्ट प्रश्न. चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर महाड. महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? पर्याय क्रमांक डी नॉर्वे या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर बघू शकता कराड. कराड या ठिकाणी आहे आणि हे कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. झाडाचे वय कशावरून ठरवितात? आय-एम-पी प्रश्न आहे आणि याच्यामध्ये बेसिक जर बघितले, सर्वात जास्त विज्ञानचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर बघू शकता. जो झाडाच्या या ठिकाणी झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून हे झाडाचे वय ठरविले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर पर्याय क्रमांक बी येवला या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात 14व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर बघू शकता पर्याय क्रमांक डी हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही. नेक्स्ट प्रश्न. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? बघू शकता. लोकसभा राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती. तर लोकसभेमध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. लोकसभेचा समावेश होतो. राज्यसभेचा होतो, लोकसभेचा होतो आणि राष्ट्रपतीचा देखील संसदेमध्ये समावेश होतो. सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांना माहीत असेल. तर या ठिकाणी अहमदनगर जो जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कळसुबाई शिखर आणि या ठिकाणी कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नावाचा माझा हा तालुका आहे. याच्यामध्ये कळसुबाई शिखर स्थित आहे. ठीक आहे. 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे.
खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर बघू शकता नरसोबाची वाडी हे या ठिकाणी पोलीस भरतीला नेहमी रिपीट होणारा हा प्रश्न आहे. कृष्णा आणि पैनगंगा नद्यांच्या संगमावर वसलेल्या या ठिकाणी नरसोबाची वाडी हे या ठिकाणी यांच्यावरती वसलेले आहे नरसोबाच्या वाडीवरती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 17व्या क्रमांकाचा सॉरी 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? हा प्रश्नाला तुम्ही 100% आय-एम-पी करून घ्या. कारण हा जो प्रश्न आहे कोणत्याही परीक्षेला नेहमी रिपीट होत असतो. आय-एम-पी करायचा आहे. तर बघू शकता यमुना. यमुना ही या ठिकाणी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. सॉरी गंगा नदीची. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना नदी. आता या ठिकाणी बघू शकता फुल फॉर्मवरती एक प्रश्न आलेला आहे तुम्ही बघू शकता. जी-एस-टी, जी-एस-टीचा लाँग फॉर्म म्हणजे फुल फॉर्म काय आहे? या ठिकाणी सोपा असा प्रश्न आहे. काय आहे? तर बघू शकता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि या ठिकाणी खाली दुसरा पर्याय दिलेला आहे गुड्स अँड सेल्स टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि गुड्स अँड सप्लाय टॅक्स काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला हवं. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा या ठिकाणी जी-एस-टीचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघत आहात. बघू शकता. गोलकोंडा, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. अवघड प्रश्न हा विचारला गेलेला आहे 20व्या क्रमांकाचा. ठीक आहे. टी टाइप विचारलेला आहे थोडा. नेक्स्ट 21व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात बघू शकता करहंडला वाघ अभयारण्य, करहंडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं थोडं कन्फ्युजन आहे. थोडं क्लिअर करायला पाहिजे नक्की हे योग्य आहे की नाही? तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून देईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात. दुधात मीठ कालवणे. दुधात आता बघू शकता हा व्याकरणाचा प्रश्न आहे. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बघू शकता दूध व पाणी वेगळे करणे, दुधामध्ये मीठ टाकणे आणि एखाद्याच्या बसलेल्या बघू शकता घडीचा विचका करणे आणि विनाकारण खोटे आरोप करणे. कशाप्रकारे काय योग्य उत्तर होईल? तर पर्याय क्रमांक सी मला हे योग्य वाटतं. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे हे या ठिकाणी योग्य उत्तर असलेले बघायला तुम्हाला भेटेल. नेक्स्ट 23व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? पहिले राज्य कोणते आहे? तर ठीक आहे डिजिटल तर योग्य हायटेक खोल्या असलेले माझ्या अंदाजे या ठिकाणी योग्य या उत्तरामध्ये मी कन्फ्युजन आहे. परंतु माझं योग्य उत्तर या ठिकाणी ए असलेले तुम्हाला बघायला भेटेल. दिल्ली हे असेल हे कन्फर्म नाही परंतु या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 शिफ्ट होणार आहे. म्हणजे हे या ठिकाणी जी उच्च न्यायालय मुंबईची शिपाई या पदाचे पहिल्या शिफ्टचा हा पेपर आहे. म्हणजे अजून 2 प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवून घ्याव्या लागणार आहेत. ते आल्याच्यानंतर हे 2 प्रश्न जे कन्फ्युजन आहेत त्या प्रश्नांमध्ये ते आपण बघून घेऊ. या ठिकाणी दिल्ली योग्य उत्तर मानून चालायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे उत्तर सर्वांना माहीत पाहिजेलच या ठिकाणी बघू शकता. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थित आहे तुळजापूर हे धार्मिक स्थान. ठीक आहे. नेक्स्ट 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर मी 100 वेळा तुमच्याकडून वनरक्षक भरतीसाठी पाठ करून घेतलेलं आहे. तर बघू शकता जागतिक वन दिवस 21 मार्च या दिवशी साजरा केला जातो. ठीक आहे. 16व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? यापैकी हा गणिताचा प्रश्न आहे. 6 ने विभाज्य कोणती संख्या आहे? तर बघू शकता 150 हे योग्य उत्तर असलेले बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. पत्रकार. तर बघू शकता पत्रकर्ती. पत्रकर्ती हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघत आहात. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य हे या ठिकाणी एक गुणविशेषण असलेले बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कुणी लिहिले? कुणी लिहिले हे गीत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी राजा बढे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात बघू शकता. सध्या भारतीय नौदलाचे
प्रमुख कोण आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ॲडमिरल आर. हरिकुमार हे या ठिकाणी सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आजच्या पहिल्या शिफ्टचा जो उच्च न्यायालयाचा पेपर होता, त्याचे या ठिकाणी संपूर्ण प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि अजून या ठिकाणी जे अपडेट येतील आणि ज्या नवीन प्रश्नपत्रिका सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टच्या आपल्याकडे येतील, आपण लगेच व्हिडिओमार्फत आपल्याला कळवणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वाय-बी-टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.